तर यावेळेस जळगावकरांनी नवीनच ट्रेंड आणलेला होता गणपतीच्या आगमनाच्या वेळेस। या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट मूर्तीला पूर्ण 360 डिग्री मध्ये फिरवून दिलेलं होतं। तुम्ही दुरून बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की मूर्ती डायरेक्ट ऑटोमॅटिक फिरते, मशीन वगैरे लावलेली असेल खाली, पण तशातल्या या ठिकाणी काहीच नव्हतं। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मूर्ती कशी फिरत होती। जळगाव मध्ये गणपती बाप्पांच्या आगमनाला जो माहोल होता तो तुम्ही या ठिकाणी आल्याशिवाय नाही फील करू शकत। जेवढ्या पण गणपतीचे आगमन गावात न झाले ते सर्व मी तुम्हाला आपल्या व्लॉग मध्ये दाखवून दिलेले। आणि तुमच्या मंडळाचा गणपती जर आपल्या व्लॉग मध्ये दिसला असेल तर कमेंट करायला विसरू नका।